उन्हाळ्यात जंगलात लागणाऱ्या आगींमुळे वन्यजीवांचे, वृक्षसंपत्तीचे आणि एकंदरीत पर्यावरणाचे मोठे नुकसान होते. पण आता हे नुकसान होऊ नये यासाठी वन विभागानं एक अभिनव पाऊल उचललं आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पात देशातील पहिलं फॉरेस्ट फायर डिटेक्शन आणि अर्ली वॉर्निंग प्रोजेक्ट उभं राहिलं आहे, जे जंगलात लागणारी आग काही सेकंदात ओळखतं आणि या वेळेवर मिळालेल्या माहितीमुळे मोठं संकट टाळता येतं. हे सगळं शक्य झालं आहे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे, म्हणजेच AI मुळे. उन्हाळा सुरू झाला की झाडांची पानगळ सुरू होते. जंगलामध्ये वाळलेल्या पालापाचोळ्याचं प्रमाण जास्त असल्यामुळे एकदा का हा वणवा पेटला की तो फार मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता असते. यामुळे बऱ्याचदा हजारो हेक्टरवरचं जंगल जळून खाक होतं. वन्य प्राण्यांच्या जीवालाही धोका निर्माण होतो. या आगीपासून जंगलाचं संरक्षण व्हावं, गावाचं संरक्षण व्हावं या उद्देशानं महाराष्ट्र वन विभागाच्या पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या कोलितमारा या वनपरिक्षेत्रामध्ये एका उंच टेकडीवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून पेंटेरा या तंत्राद्वारे अत्याधुनिक कॅमेऱ्याची प्रणाली विकसित केली आहे. यामुळे आगीची माहिती, पूर्वसूचना त्वरित नियंत्रण कक्षाला मिळणार आहे. या प्रकल्पाचा नियंत्रण कक्ष कोलितमारा इथं तयार करण्यात आला आहे. नागपूरच्या पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉक्टर प्रभुनाथ शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित देशातला हा पहिलाच फॉरेस्ट फायर आणि अर्ली फायर वॉर्निंग प्रोजेक्ट आहे. आपण पेंच महाराष्ट्रामध्ये देशाचे पहिला आपण AI बेस्ड फायर जे कंट्रोल आणि मॅनेजमेंट सिस्टम आपण राबवण्यात आलेलं आहे. कुठे कुठे आग लागण्याची शक्यता आहे ते पण हे मॉडेल बनवतात आणि ते प्रेडिक्ट करतात. तर आपल्याकडे बरेच वेळी रिसोर्स काही हे आहे की बरेच ठिकाणी आग लागत आहे आणि काही कमतरता आहे. तर ते त्या सिस्टमच्या आधारे आपण रिसोर्सचे जे आहे ना ते छान प्रमाणे आपण मॅनेजमेंट करू शकतो. या प्रकल्पाअंतर्गत P2Z कॅमेरा बसवला असून यामुळे जंगलात लागणाऱ्या आगीची पूर्वसूचना, माहिती वेळीच वन विभागाला मिळणार आहे. आगीच्या संभाव्य नुकसानापासून वनसंपदा आणि वन्यजीवांचं संरक्षण होण्यासाठी मदत होणार आहे. हा कॅमेरा 3 मिनिटाला 360 कोनामध्ये फिरतो. या दरम्यान जर कुठे धूर किंवा आग दिसून आली तर हा कॅमेरा लगेच अलर्ट मेसेज देतो. एक चक्र पूर्ण करण्यासाठी या कॅमेऱ्याला 3 मिनिटं लागतात. अलर्ट मेसेज नियंत्रण कक्षाला मिळाला की मग लगेचच याची माहिती संबंधित वन कर्मचाऱ्याला दिली जाते. येत्या आता फायर सीझन मध्ये या सिस्टीमची खरी कस आपल्याला लक्षात येणार आहे, त्याची उपयोगिता आणि युटिलायझेशन. त्यामुळे आपण अपेक्षा करूया की सिस्टीम खूप चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड देईल, कारण आतापर्यंत जेवढे अलर्ट्स आपण अंगारीच्या घटना शेती क्षेत्रामध्ये लागल्या त्याचे आपण यशस्वीरित्या त्याचे अलर्ट्स जे आहेत ते संबंधित वन कर्मचाऱ्याला दिलेत. ते वन कर्मचारी जेव्हा जागेवर जाऊन त्यांनी क्रॉस व्हेरिफाय केला तेव्हा लक्षात आलं की ते शेती क्षेत्रामधली अंगार होती. तर जंगल क्षेत्रामध्ये या आता उन्हाळ्यामध्ये त्याची खरी कस किंवा अग्निपरीक्षा आपल्याला लक्षात येईल. या कॅमेऱ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये जर काही तांत्रिक बिघाड झाला तर सॅटेलाइटद्वारे या आगीची माहिती नियंत्रण कक्षाला मिळू शकते. आता उन्हाळा सुरू झाला आहे आणि या AI प्रणालीद्वारे विकसित करण्यात आलेला हा प्रकल्प यशस्वी झाला तर जंगलात लागणाऱ्या आगी मोठ्या प्रमाणावर आटोक्यात आणता येतील हे नक्की. दूरदर्शन बातम्यांसाठी विजया क्रिएशन्स, नागपूर.